बस दुसऱ्या दिवशी पासून तेच चालू होते. का वा हे भाजी अशीच केली का वा, भाजीला खारट केली ना का वा, माझ्या कपड्याचे डागच नाही निघाले, हे कुठं ठेवलं, तो डबा कुठं ठेवला, असं करत नाही तसं करत नाही, झाडू नाही लावत, जाळते नाही काढत. बस नवरा तर नवरा, सासूपेक्षा भारी. सासून तरी मागो टाकून देते, अशी घनघन लावते. काय माय एकच दिवस मोठा साजरा करते माणूस बायकोचा, ते बी वाढदिवसाच्या दिवशी मोठा साजरा पाहिजे. केक आणू दे, 4-6चा आणू का 500चा केक आणू, त्याला असं वाटते का रे बापा चण्याच्या झाडावर चढू का स्लॅपवर चढू का पंख्यावर चढू तिला बायकोले, असे आहे. एक दिवस राहते बायकोच्या मांग मोठं हॅमेडोम्यानं हे करणं, मोठ्यात मोठा वाढदिवस करणं, मोठे गिफ्ट देणं. दुसऱ्या दिवशी झालं जसं तेच तसं, उठा चला उठा, सकाळी उठा, सडा सारवण करा, घरातले काम करा, भांडे घासा, धुणं धुवा, नवऱ्याला टिफिन बांधून द्या, नवऱ्याचा काय म्हणते तर नाश्ता करायला द्या, बस सकाळी उठलं का चहा द्या. बस दुसऱ्या दिवशी पासून तेच चालू होते. का वा हे भाजी अशीच केली का वा, भाजीला खारट केली ना का वा, माझ्या कपड्याचे डागच नाही निघाले, हे कुठं ठेवलं, तो डबा कुठं ठेवला, असं करत नाही तसं करत नाही, झाडू नाही लावत, जाळते नाही काढत. बस नवरा तर नवरा, सासूपेक्षा भारी. सासून तरी मागो टाकून देते, अशी घनघन लावते. काय करता, काय सांगावं कोणाले घराने, कोण ऐकते आमचे बायकाईचे घराने, कोण नाही ऐकत. एकच दिवस राहते फक्त वाढदिवसाचा, कोड्यावर बसू का कद्यावर बसू. माणूस म्हणते का व डब्यासोबत तुला मीठ नाही दिलं, कांदा नाही दिला, भाजीतच तिखट जास्त टाकलं आणि भाजी खारडच केली, आणि तेच भाजी शेजारींच्या घरून आणली ना तर असे बोट चटू 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 खाते म्हटलं. असे माणसं राहते.